करतोय अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. येस, लेट्स प्ले द क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेनं. किरण जोरमेकर या मॅच मध्ये ओपन करेल. पहिला चेंडू स्क्वेअर क्रिकेट करण्याचा प्रयत्न केली. रिजन मध्ये चेंडू अगदी खेळून काढला. गॅप मध्ये निघून जातोय 4 धावेसाठी. अप्रतिम फटका. गेला 4 धावेसाठी. विक्रांत कोहली या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आई गावदेवी गव्हाण टीम आज न्यू जर्सी ओपन झाली या टीमची. यावी फटका आपण पाहिला तर अगदी पॅडल केलाय हवेमध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला थोडा थांबला जातोय चेंडू. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. थांबला चेंडू. अगदी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. कारण की ज्या पद्धतीने हा फटका खेळवला गेला होता थोडासा शफल झाला. मनगटाच्या साह्याने फक्त चेंडूला दिशा दिली डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला आणि तदनंतर या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पुन्हा स्क्वेअर केअर करण्याचा प्रयत्न. अगदी अप्पकट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मी म्हणेल की विक्रांत कोहलीचा. हाफ ट्रॅकर टाकला गेला. चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा राईज होतोय, उसळी घेतोय, उंची घेतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे अचूक गोलंदाजी याला बोलतात. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून चेंडू टाकणं म्हणजे फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं यंत्र तंत्र विकसित असणं ते सध्या गोलंदाजाकडे आहे. स्विच करण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. किरण जोरमेकर या मॅच मध्ये मात्र आपल्या फलंदाजांचे आविष्काराचे फटके दाखवतोय की या मॅच मध्ये थोडासा लेट आलो पण थेट वार करणार. अप्रतिम. सरळ नाही तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जो राहिला. घे सीधी उंगली से भी निकलता है, टेढ़े उंगली से भी निकलता है. या मॅच मध्ये आडव्या बॅटनं या धावा करण्याचा प्रयत्न. टीमची धाव संख्या सध्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 to 12 12 धाव संख्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू आपण पाहिला तर लेग स्टिक सोडून जातोय. अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉल. टीमची धाव संख्या सध्या मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. किरणच्या विरोधामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न विक्रांतचा राहिला तो दिसून देखील आलाय. थोडासा सफल होतोय. फुटवर्क करून खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड मिड विकेट रिजनला चेंडू खेळून काढला. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स दाखवले जातात. अगदी नयन होता तिथे ज्यानं मात्र हा चेंडू स्टॉप केला. या 2 धावेच्या मदतीनं पुन्हा संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धाव संख्या. तब्बल एक चेंडू अजूनही बाकी आहे ओव्हर क्रमांक 1 संपण्यासाठी. दोन्ही बॅटरच्या मध्ये थोडीशी आता चर्चा झाली. दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मध्ये आले होते काही वेळासाठी. काय चर्चा झाली असेल कारण की एक चेंडू शेवटचा बाकी असताना. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मिड ऑफचा खेळाडू लगेच गोलंदाजाजवळ येऊन कान मंत्र देतोय. चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. बॅट स्विंग झाली. मनगटाच्या साह्याने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडतोय वेगानं निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. 15 धाव संख्या. एका साइडला आई गावदेवी 11 गव्हाण टीम तर दुसऱ्या साइडला श्री मलंग बाबांची टीम. दोन्ही टीम बेस्ट आहेत. दोन्ही टीमकडे स्टारकास्ट चांगली आहे. पेपरवरती दोन्ही टीम आपण पाहिलं तर स्ट्रॉंग आहे पण मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ होईल हे बघायचंय. आज तमाम प्रेक्षक या मैदानाला जरूर भेट देतात. या स्पर्धेसाठी भेट देतात. आपला वेळ, आपलं काम, आपला संसार, आपला प्रपंच सगळ्या गोष्टी सांभाळून क्रिकेटला वेळ दिला जातोय. आजच्या स्पर्धेला वेळ दिला जातोय. आयुष्यातलं प्रत्येकाचं पहिलं प्रेम राहिलंय क्रिकेट आणि तेच पहिलं प्रेम प्रत्येकाला आवर्जून आपल्या मैदानाकडे खेचत असतं. म्हणजे आजही जिच्याशी ब्रेकअप झाला नाही आणि आजही जिला सोडण्याची इच्छा होत नाही ते पहिलं प्रेम असतं क्रिकेट.
आणि तेच आम्ही जगतो. वेडे आहोत आम्ही क्रिकेटचे, चाहते आहोत आम्ही क्रिकेटचे आणि पहिल्या प्रेमासाठी आम्ही प्रत्येक जण याच क्रिकेटसाठी मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत असतो. टीमची टोटल सध्या मात्र आहे स्थिर, जी आपण पाहिली तर 1515 15 धावसंख्या आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय परेश कोळी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. मयूर मात्रेसाठीचा चेंडू होता. यस, अगदी वेगानं टाकला. बॅटर गॉन होतोय. LBW मयूर मात्रे बॅक टू द डकआउट. वेगानं टाकला, स्टंपच्या बरोबर मध्ये पिच झाला. तदनंतर अगदी पायावरती आढळतोय. जशी अपील उचलली तसं अंपायर मेन अंपायरनं बोट आकाशाकडे केलं आणि फलंदाज LBW च्या माध्यमातून मयूर मात्रेला मात्र शून्यावरती बाद होऊन पॅव्हलियन मध्ये यावं लागलं. मिस्टर संकेत पेशाना ऍडव्होकेट आहेत, अगदी दाखल झालेत मैदानामध्ये. ॲज अ बेस्ट विकेट किपर आपण पाहिलं तर बाबांची टीमचा ओळखला जातो संकेत यांना. आणि सध्या आपण पाहिलं तर जसे मयूर मात्रे माघारी आले तसे लगेच मैदानामध्ये दाखल झालेत. किरण चोरमेकर एका साईडला उभा आहे, तो डोकेदुखी आहे खऱ्या अर्थानं मी म्हणेल की, कारण की किरण जेवढा वेळ मैदानामध्ये थांबतो तेवढे डोकेदुखी गोलंदाजी करणाऱ्या टीमची वाढेल, हेही तेवढंच खरं आहे. परेश कोळीचा अप्रतिम गोलंदाजी. परेश कोळी खऱ्या अर्थानं चेंडू कमी रखरखते आगीचे निखारे जास्त टाकतो असा वेगवान गोलंदाज आई गावदेवी गव्हाण टीमचा. हा पहा वेग, हा पहा वेग. हलक्या हातानं फक्त पुश केला, मान दिला. चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो, त्याला क्रिकेट बोलतात. आणि हा मान दिला, सन्मान दिला, पुश केला. पुश करो खुश रहो. एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि सध्या स्ट्राइक वरती किरण येतोय. धाव संख्या 16 16 धाव संख्या 16 धाव संख्या. या दोन्ही संघामध्ये मॅच अटीतटीची पैसा वसूल होईल, हाय व्होल्टेज मुकाबला होईल, हे मात्र खरं आहे. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, सुरेख एक फटका खेळून काढला, गॅप शोधला, वाट शोधली, निघून जातोय 4 धावेसाठी. चौकार, अप्रतिम फटका. कारण की किरण चोरमेकर खऱ्या अर्थानं एक हुशार खेळाडू, एक चालाक गोलंदाज, एक चालाक फलंदाज आहे आणि एक खऱ्या अर्थानं मास्टरमाइंड खेळाडू आहे. जिथे आपण पाहिलं या चौकारानं आता संघाच्या धावसंख्येला वलय आलं. धावसंख्या 20. कदाचित चेंडू द्यावा लागेल मैदानामध्ये, तो बॉल ओला झाला म्हणून मगाशी चर्चा केली की किरण जेवढा वेळ मैदानामध्ये उभा आहे तेवढी डोकेदुखी या मॅच मध्ये तो वाढवू शकतो. आशेचा किरण तो संघाचा नेहमी असतो, त्याला चमकावं लागेल. मी तुटेगा नाही भाई, आणि सध्या तसाच खेळ त्याचा राहिलाय. हो, यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर हुक खेळून घेतलाय. लॉंग स्टॉपला चेंडू मात्र वेगानं जातोय. अप्रतिम फटका. किरणच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. किरण 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 या मॅच मध्ये मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, सांगतोय का माझ्या नावाचा उल्लेख सातत्याने केला जातो आणि का संपूर्ण संघ माझ्यावरती विश्वास ठेवत असतो. पहिल्या 4 चेंडूमध्ये ज्यानं लगातार 2 चौकार लगावलेत आणि संघाची धावसंख्या आता मात्र 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली आहे. 24 धावसंख्या. दुसऱ्या साईडला आई गावदेवी 11 गव्हाण टीमची आता कुजबूज चालू झाली आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल चालू झाला. पहा, अगदी शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू थर्ड मॅनला ढकलला आणि डीप मिड विकेटचा खेळाडू आतमध्ये घेतलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मागे ढकललाय. लॉंग ऑनला थोडंसं काव कॉर्नरला ढकललं आणि मिड विकेटचा खेळाडू मिड ऑनला घेतला. मिड ऑफ देखील सज्ज आहे. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण किरणसाठी सजवलंय. पुढे खेळण्याचा प्रयत्न लेटकट केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. हुशार आहे परेश कोळी, देखील हुशार आहे. परेश कोळीने शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू थर्ड मॅनला ढकलला आणि चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी टाकला, जिथे किरण लेटकट करेल आणि चेंडू सरळ खेळाडूच्या हातामध्ये येईल. ही चालाक गोलंदाजी आहे. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र विकसित असणं याला बोलतात. या देखील चेंडू आपण पाहिलं तर सरळ बॅटीने घेऊन काढला. हेलिकॉप्टर निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. मॅक्सिमम षटकार.
आमचे श्री समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य आदरणीय मयूरजी फडके साहेब यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर अक्षरा ट्रान्सपोर्टचे सर्व सन्मान्य आदरणीय आशुतोषजी फडके साहेब यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागत. आदरणीय एकनाथजी फडके साहेब आपलं देखील एकनाथजी पाटील साहेब आपलं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो. संघाची धाव संख्या 30. गोलंदाजीसाठी दाखल झाला रोहन कोळी. पहिला चेंडू फटका थोडासा फसला जातोय. स्वतः रोहन चेंडू खाली, विकेटचं पतन होत आहे. मिस्टर संकेत या मॅच मध्ये थोडासा शांत आहे, जो चाललाय अगदी डकआउटच्या दिशेने. चांगला चेंडू हाताळला. मी म्हणेल की गोलंदाजी करत असताना अर्थातच रोहन कोळीनं जो हाफ ट्रॅकर होता गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर राईज झाला. मिस्टर संकेतची हाईट फॅक्टर चांगली आहे, पण हा चेंडू खेळत असताना ऑन दी टो त्याला खेळावा लागला आणि स्वतः हा फटका खेळत असताना गोलंदाज चेंडू खाली येऊन कॅच पकडली गेली आणि फलंदाज बाद होतोय. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ झाले आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली रोहन कोळीनं. कुणाल पाटील दाखल झाला मैदानामध्ये. नवीन बॅटर, एक फ्रेश बॅटर. मात्र दुसऱ्या साईडला किरण नॉन स्ट्राईकला उभा आहे, त्याला विसरून चालला नाहीये. ओव्हर क्रमांक 3, 5 षटकांची मॅच आहे. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती आहे. यावेळी देखील आपण पहिला फटका थोडासा बॅटीच्या बॉटमला फसला जातोय. आणखीन एक विकेट माघारी जाते. फलंदाज कुणाल पाटील बॅक टू द डकआउट. अप्रतिम कॅच आतिशनं पकडली. डीप मिड विकेट रिझनला उभा असणारा आतिश 2 पावलं मागे गेला आणि तदनंतर ही कॅच ऑस्ट्रेलियन स्टाईल त्यानं पकडली. व्हॉट अ कॅच. तेजस मुकादम खऱ्या अर्थानं श्री मलंग वावंजे या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू जर तुम्ही कोण बोलाल तर तेजस मुकादम हे त्याचं नाव आहे. अष्टपैलू खेळाडू, एक चांगला क्षेत्ररक्षक, एक चांगला वेगवान गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र दुसऱ्या बाजूने आई गावदेवी 11 गव्हाण टीमनं विकेट मात्र घ्यायला सुरुवात केली आहे. रोहन कोळी हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा आहे. रोहन कोळी सध्या जो मात्र तब्बल 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात आणि सध्या हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावर. हा पहिला चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. अगदी रिक्स घेतली गेली. कॅच साठी आवाज दिला. रोहनकडे पाहत आहे. थोडी बॉडी लँग्वेज त्याची थोडीशी हायपर झाली. मात्र विकेट किपर स्वतःहून सांगतायत की रिलॅक्स ब्रो, हे क्रिकेट आहे. कारण की विकेट किपर ऑलरेडी क्लोज उभा असताना बॅटिंग करत असताना तेजस मुकादमला पुढे जाण्याचा चान्स नव्हता आणि जसा किरण चोरमेकर स्ट्राईक वरती आला तसं क्षेत्ररक्षण आता बदलताना दिसेल. 3 चेंडूंच्या अखेरीस संघाची धाव संख्या 31. किरणाला स्ट्राईक वरती क्षेत्ररक्षण घर फिरू लागलं. आदरणीय प्रवीणजी फडके साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब, सुस्वागतम. स्कॅटकट चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये काय घडतंय आता, दोन्ही बॅटर बोलत असतील धावा येऊ देत, कशाही येऊ देत. इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता. आणि सध्या 3 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. 34 धाव संख्या 34. 1-1 2-2 धावा महत्वाच्या आहेत. एका धावेला देखील क्रिकेटमध्ये तेवढंच महत्व आहे जेवढं षटकाराला महत्व आहे. आणि सध्या 34 धाव संख्येवरती धाव संख्या सजली जाते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go. वेगानं टाकला, त्याच वेगानं गर्रकन फिरवला. मिड विकेट रिजनच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण मात्र होत आहे. व्हॉट अ फील्डिंग एफर्ट्स. रुको जरा, सबर करो, कैमरामैन फोकस करो.
येस, काय आहे आत्ताच 2 धावा. कदाचित तारेला लागलाय. लांबच्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या फटक्याला आता तार आडवी येते. धावसंख्या अगदी 36-36. स्क्वॅट किक केला जातोय. खेळाडू आहे पॉइंट रिजन मध्ये. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न. दोघेही फास्ट आहेत, मात्र यावेळी थांबावं लागेल. दोघे चतुर आहेत, दोघे फास्ट आहेत, पण एकाच धावेती समाधान मानलेत. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. लॉस ऑफ दी 3 विकेट, 37 धावा. सेवन. दोन संघ वरच्या फेरीमध्ये गेलेत. हरिग्राम आपण पाहिले तर वरच्या फेरीमध्ये जाऊन अगदी आराम करते. दुसऱ्या साईडला वाकलन टीम देखील वरच्या फेरीपर्यंत जाऊन पोहोचले. आजच्या गटामध्ये कोणता संघ जाईल वरच्या फेरीमध्ये यासाठी ही मॅच खेळली जाते आणि यासाठी खऱ्या अर्थानं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांचं भरपूर प्रेम राहिले, खास करून फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जे आमचे सर्व प्रेक्षक पाहत आहे त्यांचा मी कौतुक करतो, कारण की सध्या भरपूर ठिकाणी मॅचेस चालू आहेत. खेळाडूंना देखील बऱ्याचसा फिटनेसकडे लक्ष द्यावं लागतो. नाईट मॅच करावी लागते. नाईट मॅच खेळून पुन्हा सकाळी यावं लागतं. बरेचसे अंपायर्स देखील नाईट मॅच करून अगदी सकाळी यावं लागतं. आमची यूट्यूब टीम असते. कॉमेंटेटर देखील बरेचसे नाईट मॅचेस करून सकाळी अवेलेबल होतात. या सर्व गोष्टींना सांभाळून घ्यावं लागतं आणि क्रिकेटला खऱ्या अर्थानं योगदान द्यावं लागतं. ओव्हर क्रमांक 3च्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली आहे 37-37. आई गावदेवी 11 गव्हाण टीम जेवढ्या कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न करतील तेवढ्या या मॅचमध्ये जरूर यश भेटेल या संघाला, कारण की दुसऱ्या साईडला श्री मलंग बावनजी टीमकडे बॉलिंग अटॅक आहे. खास करून मी नाव घेलं जो आपण पाहिलं तर तेजस मुकादम आणि तदनंतर आपण पाहिलं तर निकेश पाटील. हे 2 गोलंदाज या टीमकडे ट्रम्प कार्ड आहेत. आता धावसंख्या किती होते यावरती मॅच कशी रंगते अशी आपण चर्चा करू. परेश कोळी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल झाला. मागील ओव्हरमध्ये थोडासा आपण पाहिला महागडा ठरला होता, जिथे 15 धावा त्याने खर्च केला, मात्र त्याच्या बाजूनं एक विकेट आली होती जी महत्वाची होती. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती त्यानं. थोडासा बाहेर ठेवला, चांगला चेंडू यावेळी मात्र हाताला गेला, मात्र अखेरीस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव, येस, बाईटच्या स्वरूपामध्ये धाव देखील कंप्लीट केली जाते. व्हाईट +1 टीमची टोटल आता 2 ने पुढे जाते, जी 39 या आकड्यावरती 39. थोडासा बाहेर ठेवला, सेफ झोन म्हटला जातो गोलंदाजासाठी. अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, शरीराच्या बाहेर, आणि अंपायरनं सांगितलं जास्त बाहेर होता. किरण स्ट्राइक वरती. किरण चोरमेकर अप्रतिम ड्राइव्ह, 1 बाउंड चेंडूपर्यंत पोहोचतील जरूर. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडली आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. आता तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. वाह वाह वाह, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. कमेंटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या तिसऱ्या धावेमध्ये बघायला भेटला. आय कोऑर्डिनेशन, आय कॉन्टॅक्ट, आणि ज्या पद्धतीने ही धाव कंप्लीट केली गेली, या 3 धावा या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा अर्थातच श्री मलंग बावनजी टीमनं कंप्लीट केल्यात. याआधी देखील या आधीच्या ओव्हरमध्ये देखील 3 धावा धावून घेतल्या होत्या आणि आता देखील 3 धावा धावून घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 42. स्ट्राइक वरती तेजस मुकादम. पार्टनरशिप बनवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून केला जातोय. अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जातोय. हुक फटका,
फाईनला खेळून काढला. अप्रतिम फटका तेजस मुकादमच्या बॅटमधून येणाऱ्या चौकारानं संघाच्या धावसंख्येला आणखीन चकाकी दिली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 46. 46 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. तब्बल 2 चेंडूचा खेळ झाला. परेश कोळी या देखील ओव्हर मध्ये धावा बऱ्याच खर्च करतोय. तो चेंडू घेऊन आला फक्त 2 आणि 2 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यानं धावा आपण पाहिल्या तर खर्च केल्या तब्बल 10. ही अशी थोडीशी महागडी राहिले तब्बल पहिले 2 चेंडू. स्विचिट करण्याचा प्रयत्न पुन्हा गॅप मधून शोधून काढला. आज जिथे फटका मारेल तिथे चौकार भेटतोय, जिथे बॅट फरवेल तिथे धावा भेटतायत आणि सध्या तेजस बोलत असेल हीच तर गरज आहे धावाची. तेजस मुकादमच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आणि बॅटिंग करत असताना श्री मलंग वावनचे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावसंख्या. हा बेस झाला, हा पाया झाला. आता जी धावसंख्या येईल तो फायटिंग स्कोर असेल आणि ते टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करतील. या विकेट स्विच करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर अगदी चेंडू खाली आहे. विकेटचं पतन होत आहे. सातत्याने क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. आता तेजस मुकादम फर्स्ट क्रमांक 4 धक्का क्रमांक 4 श्री मलंग वावनचे टीमला भेटला गेला. ओमकार पाटील न्यू बॅटर दाखल झाला. या टीमचा आणखीन एक घातक फलंदाज ओव्हर क्रमांक 4 मध्ये दाखल होतोय. तेजस माघारी गेल्यानंतर तब्बल चेंडूचा खेळ अद्याप 4 झालेला आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. परेश कोळी गोलंदाजी करत असताना विकेट तर मिळवतोय. याआधी त्याने गोलंदाजी ओव्हर क्रमांक 2 मध्ये टाकली होती, जिथे पहिल्या चेंडूवरती त्याला विकेट प्राप्त झाली. मात्र तदनंतर 15 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील आता गोलंदाजी करत असताना 4थ्या ओव्हर मध्ये त्याला विकेट भेटतीये. ओहो, फटका थोडासा आपण पाहिलं तर फसला जातोय. हवेमध्ये खेळाडू पोहोचतोय. आणखीन एक विकेटचं पतन. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अप्रतिम कॅच पकडली गेली आतिशच्या माध्यमातून. बॅटर गॉन. ओमकारला यावं लागेल माघारी. ओमकार गेला आणि ओमकार पुन्हा माघारी आला. धक्का क्रमांक 5 श्री मलंग वावनचे टीमला भेटतोय आणि गोलंदाजी करत असताना परेश कोळीनं आपली ओव्हर केली कव्हर. चांगली गोलंदाजी मी म्हणेल की एक हुशारीनं गोलंदाजी करणं, कारण की 2 चौकार ऑलरेडी तेजस मुकादमने मारले होते, त्याला बाद केलं. तदनंतर आणखीन एक विकेट घेतली. म्हणजे विकेट टेकर गोलंदाज परेश कोळी या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना अर्थातच आई गावदेवी 11 गव्हाण टीम कडून करतोय. 1 to go. मोबिन शेख दाखल झाला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. तब्बल 5 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत श्री मलंग वावनचे टीमचे. मोबिन शेख न्यू बॅटर. शेवटचा चेंडू यावेळी मात्र खेळून काढला. मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर उचलला आणि फेकून दिला जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या मात्र या षटकारानं जाऊन पोहोचते अब तक 56 या आकड्यावरती. 56 धावसंख्या. धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ झालेला. आता शेवटचं षटक असेल. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील 15 धावा, 1 विकेट. तिसरी ओव्हर आपण पाहिलं 7 धावा, जी रोहन कोळीची ओव्हर राहिली ती खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली, जिथे 2 विकेट आल्या आणि 7 धावा त्यानं खर्च केल्या. आणि त्यानंतर परेश कोळी पुन्हा एकदा 19 धावा खर्च करून 2 विकेट घेतोय. हॅलो. याच दरम्यान अक्षय कडू बूम बूम यांचं देखील इथं शुभ आगमन झालंय. तर आपल्याला देखील आपलं सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं. अक्षय कडू
मी विनंती करेल जास्त वेळ आता कोणत्याही संघाने घेऊ नका. टीम मीटिंग प्रत्येक ओव्हर नंतर घेऊ नका प्लीज. थोडासा स्पीडअप घेऊयात. 56 धावसंख्या. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगली टोटल या मॅच मध्ये बघायला भेटेल, कारण की ज्या पद्धतीने विकेट पडल्यात त्याच पद्धतीने धावा देखील आल्यात. खास करून जी मधली फळी आपण पाहिली तेजस मुकादमची, जिथे त्यानं धावा केल्या. तब्बल 13 धावा ज्या त्याच्या बॅटमधून आल्या त्या खूप महत्वाच्या ठरल्या. 12 धावा तेजसच्या बॅटमधून आलेल्या खूप महत्वाच्या ठरल्या. थँक्यू सो मच बाळा. वाट बघत होतो तुझीच, कधी येतोयस आणि जो आवाज वाढला तो कधी कमी करतोयस. टीमची टोटल आपण पाहिली 56. आता शेवटचं षटक गोलंदाजीसाठी दाखल झालं. गोलंदाज स्वतःहून विनायक कोळी. ओव्हर क्रमांक 5 शेवटचं षटक. किरण सोरमेकरसाठी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. खेळाडू वेगाने येतो लॉंग ऑन रिझनचा, मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजाच्या जवळ आहे. प्रत्येक जण कन्फ्यूज झाला की हा चेंडू एवढ्या वेगानं खेळून काढला होता, कारण की लॉंग ऑनचा खेळाडू खूप वेगानं धावत आला. असं वाटलं चेंडू तिकडे ट्रॅव्हल होतोय, पण स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू चिपकला होता. एक सिंगल धाव, चिकी धाव इथे कंप्लीट केली गेली. मोबिन शेख स्ट्रायकिंगला सध्या मात्र तुम्ही पाहताय. फक्त 5 चेंडू. यावर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटीची टॉप एज, लेग स्लिप आहे. चेंडू स्टॉप करतोय आपल्या शरीरानं आणि पुन्हा 2 धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. किरण तिसऱ्या धावेसाठी जातोय, थांबतोय, जातोय, थांबतोय आणि आता त्याला थांबावंच लागेल. 2च धावेवरती समाधान. टीमची टोटल जाऊन पोहोचले 60 या आकड्यावरती. 60 धाव संख्या. 59 धाव संख्या. यावर देखील फटका आपण पाहिला तर बॅटीच्या अगदी बॉटमला मिस्टर रोहन होता, त्याच्या डोक्यावरून निघून जातोय मॅक्सिमम षटकार. टीम बॅटिंग एका साइडला आपण पाहिलं तर सातत्याने किरणची चर्चा करतो, मात्र या मॅच मध्ये मोबिन शेख येऊन त्याच्या देखील बॅटमधून 2 षटकार आलेत, हे विसरायला नको आहे. आणि आतापर्यंत टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 65. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 5 शेवटचं षटक. एक चांगली धाव संख्या मी मिळेल की बिग टोटल आले, एक मोठी धाव संख्या, कारण की आजच्या दिवसातील 73 ही सर्वात मोठी धावसंख्या आतापर्यंत मानली गेली आहे. यावर देखील फुल टॉस चेंडू. नयन आहे, चेंडू पर्यंत जातोय, विकेटचं पतन होत आहे. बॅटर थोडासा यावी मात्र माघारी येईल, मात्र गोलंदाजाने सुटकेचा श्वास सोडला, कारण की हा फुल टॉस पडला होता. पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. तब्बल 6वा धक्का श्री मलंग बावनची टीमला भेटला या मॅच मध्ये. प्रथम इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मात्र मी म्हणेल त्यांची धाव संख्या समाधानकारक आहे, जी 65 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही बाकी असताना विनीत पाटील स्ट्राइक वरती उभा आहे. विनीत पाटील साठी यॉर्कर सुरेख. यावं लागेल पुन्हा. इंटरनॅशनलचे बरेचसे नियम वापरले गेलेत, कारण की बॅटीला खऱ्या अर्थानं स्पर्श न झालेला चेंडू जर विकेट किपरच्या हातातून खाली पडतोय तरच तुम्ही धावू शकता. 1 टू गो. एक चेंडू शेवटचा. यावेळी देखील बॅट फिरवली जाते. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पहिली धाव अगदी कंप्लीट केली जाते. लेग पाईच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल आणि संघाची धाव संख्या 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि 67 6 वरती 7 67 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आई गावदेवी 11 गव्हाण या टीम साठी आहे. 67 रन्स टू विन. IQ या सेकंड इनिंग मध्ये आवाज
मॅचचं हलतं बोलतं खेळतं चित्र कहाणी साई पाटील यांच्या वाणीमधून. थँक्यू. यांचा सर्वांचा इथे सत्कार समारंभ आपण पार पडताना पाहू. आशुतोष फडके यांना विनंती केली जाते या आपण आपला इथे सत्कार केला जाईल. नक्कीच आपण पाहू शकाल स्वागत कक्षामध्ये कटआउट लावलाय तिथे अक्षदा ट्रान्सपोर्ट आणि फडके स्टेट फॉर्मचे ऑनर आशुतोष फडके यांचा इथे सत्कार केला जातोय. भगवानजी ढोंगरे आणि महेंद्र ढोंगरे यांच्या शुभ हस्ते इथे सत्कार केला जातोय. आशुतोष फडके अक्षदा ट्रान्सपोर्ट आणि फडके स्टेट फॉर्मचे ऑनर यांचा इथे सत्कार केला जातोय. तदनंतर पुढचे मान्यवर असतील मयूरजी फडके. तर नक्कीच पुढचे सत्कारमूर्ती असतील आमचे एकनाथजी पाटील ज्यांना काका या नावाने संबोधलं जातं. मिस्टर वडेवाले प्रोपायटर. नक्कीच काका एक माझे क्रिकेटपटू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत डोंगरेपाड संघाचे. त्यांचा देखील इथे सत्कार केला जाते भगवानजी ढोंगरे यांच्या शुभ हस्ते. एकनाथजी पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. तदनंतर मयूरजी फडके श्री समर्थ एंटरप्राइजेसचे ऑनर मयूरजी फडके या आपण तर आपला सत्कार केला जाईल मुकुंद फडके यांच्या शुभ हस्ते. मयूरजी फडके श्री समर्थ एंटरप्राइजेसचे ऑनर यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. तदनंतर शंकर पाटील फडके प्रवीण फडके यांनी एक काल गाजवला होता क्रिकेट क्षेत्रामध्ये डोंगरेपाडा संघामध्ये खेळत असताना. लेफ्ट हँड बॅट्समन नक्कीच रेकॉर्ड ब्रेक केलेत त्यांनी अनेक मैदानावरती. प्रवीण फडके नक्कीच यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. काही वर्षे त्यांनी डोंगरेपाडा संघासाठी दिली होती आम्हाला देखील आठवत आहे आणि चांगला क्रिकेट राहिला त्यांच्या माध्यमातून सातत्याने. चला ओव्हर टू क्रिकेट. हॅलो, थँक्यू सुनीलजी गोंदली. आणि पहिल्या सत्रासाठी आपण आवाज ऐकला, आवाज नवी मुंबईचा किरण म्हस्कर यांचा. परंतु आता दुसऱ्या सत्राच्या दिशेने आपण वळणार आहोत. आई गावदेवी गव्हाण संघ पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी. पहिला चेंडू स्कूप करायचं होतं. चेंडूमध्ये गती पाहायला मिळतं. तेजस मुकादम गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळत असताना ऑलराऊंडर आहे या टीमचा. बॅटिंगमध्ये देखील त्यानं योगदान दिलं. महत्त्वाच्या क्षणाला मात्र तो मैदानाच्या आतमध्ये आला. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. हॅलो, चांगला खेळ केला. याच दरम्यान एकनाथजी पाटील ज्यांना खऱ्या अर्थाने काका या नावानं संबोधलं जातं, प्रेमाने काका या नावाने बोललं जातं, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी आर्थिक पाठबळ म्हणून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलं आहे आणि समालोचन करण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. निश्चित मान्यवरांचं खरं तर आपण सन्मान केला, त्यानंतर आभार देखील प्रकट करतो आपण. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील महत्त्वाची आहे. पहिल्या फेरीतील अंतिम लढत. एका बाजूनं श्रीमलंग वावंजे संघ आपण पाहतोय, त्यांच्या विरोधात गव्हाण संघ दांडी गोल केली आहे. पहिलं महत्त्वाचं यश फलंदाज बाद नयन सुरुवात केली आणि त्यानंतर आता मंगेश कोहली मात्र माघारी परतलाय. कोणत्याही धावेचं तो योगदान देऊ शकला नाही. 0 वरती तो परतला
आणि 1 या आकड्यावरती हा पहिला धक्का लागला पाठलाग करणाऱ्या आई गावदेवी गव्हाण या संघाला. या डेंजर बॉलर आमचे खेळाडू मॅचचा आनंद घेताना रोहित ढोंगरे आणि तेजस ढोंगरे हे देखील व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रेझेन्स ऑफ माइंड बालाचं आणि ते पुन्हा एकदा तो दाखवत असताना नेहमीच आम्ही कौतुक करतो. ज्या प्रकारे हालचाली घडतात त्या अनुषंगानं किंवा त्याच्यावरती आधारित गीतं जेव्हा आपल्याला ऐकायला मिळत आहेत, अगदी कौतुक आमच्या डीजेचं देखील आपण करू. अनेक सारे मान्यवर त्यांच्या उपस्थितीत रंगणारा हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना. जोराचा प्रहार करायचा होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर आता दाखल झालाय, अमर कोळी. पंच यस बॅट कट विथ द बॅट. ही धावपळकावरती येते. एकणं सुरुवात अमर करत असताना 2 धावा धावपळकावरती. लक्ष 67 धावसंख्येचा आहे. 5 षटकांची ही लढत आपण पाहतो. 30 बॉल आणि 67 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये अगदी समोर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये हा झेल विसावेल आणि सलामीचे दोन्ही फलंदाज आता बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळतात. नयन आणि मंगेश हे दोन्ही फलंदाज मात्र माघारी परतलेत आणि आता त्यांच्यासाठी सामना आणि हे आव्हान थोडंसं कठीण बनत असताना डीजे तेव्हा मात्र त्या झेलचा अनुमान, त्या झेलचं जजमेंट हे लावावं लागतं आणि तदनंतर कलेक्ट चेंडू करावा लागतो. ह्या साऱ्या क्रिया अप्रतिम केल्या आणि त्यावरती फलंदाज बाद झाला. धक्का दुसरा लागला. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत आणि या मॅचवरती पुन्हा एकदा पकड भक्कम करत असता श्री मलंग वामजे संघाला आपण पाहतोय. ती मलंगडाच्या कुशीशी असलेलं हे गाव आणि दमदार खेळ नेहमीच या संघाचा आपण पाहतो. आज देखील सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु त्यानंतर अंततः संघाला सावरलं. बऱ्याचशा खेळाडूंचं योगदान राहिलं आणि फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतंय. राऊंड द विकेटनं पुढील चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर होता. पंच व्हाईट बॉलची खूण करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि धावसंख्या आता जाऊन विसावेल ती 3 या आकड्यावरती. पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची आहेत. इथे जर लक्ष कंप्लीट करायचं असेल, ही धावसंख्या पूर्ण करायची असेल आणि या स्पर्धेमध्ये आव्हान कायम राखायचं असेल तर इथनं स्टार्ट महत्वाचा असेल. P1 आणि P2 मध्ये दमदार फटके दाखवावे लागतील. जी संधी आहे, चांगला चेंडू फुलोर लेनचे चेंडू सातत्यानं फेकले जात आहेत. धाव पूर्ण करायची होती नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला, परंतु प्रोत्साहन मिळालं नाही. स्ट्राईक वरती आलेला रोहन आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडूची ते सांगता आणि षटक देखील पहिलं समाप्त झालं. तेजस मुकादमचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला आणि महत्वपूर्ण 2 फलंदाजांना त्यानं बाद केलं आणि धावसंख्या खर्च केली त्या फक्त 3. इथनं उर्वरित समीकरणाचा विचार केला तर 67 मधून फक्त 3 धावा पहिल्या षटकात कंप्लीट केल्यात. म्हणजे आता 4 षटक शेष आहेत आणि आता गरज असेल ती 64 धावसंख्येची. जी धावगती सुरुवातीला 13.40च्या गतीनं पूर्ण करायची होती, ती धावगती आता जाऊन 16 वरती विसावले. म्हणजे प्रति षटकामागे आता विजयासाठी 16 धावा बनवाव्या लागतील. त्या पाठलाग करत असताना आई गावदेवी गव्हाण या संघाला 2 दमदार तुल्यबल संघ आहेत. उल्वे नोडमध्ये ज्या संघाचा डंका आपण पाहिला तो गव्हाण संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्या ह्या मलंगड विभागातील एक दमदार संघ श्रीमलंग वामंजे संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय खैरेला आपण पाहतो. पहिला अतिरिक्त उचली प्रदान करणारा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. हॅलो
याच दरम्यान तुळशीरामजी ढोंगरे यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच तिसऱ्या पंचांची मागणी. यस, तिसरे पंच गोलंदाजावरती आक्षेप नोंदवण्यात आला आहे आमच्या फलंदाजांकडनं. तर निश्चित तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आयोजन करता आपण दाखल व्हायचं आहे. हॅलो. याच दरम्यान बबनजी कडू यांचं देखील मैदानावरती शुभ आगमन झालंय. आपण देखील या आणि त्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक पाठबळ लाभलंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच तुळशीराम ढोंगरे यांचं शुभ आगमन होतंय व्यासपीठावरती. मी पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर पंच, तिसरे पंच आता स्क्रीनवरती पाहत आहेत. यस, या ठिकाणी जरूर चेक केलं जाईल. गोलंदाजावरती आक्षेप नोंदवण्यात आला आहे. दरम्यान हा चेंडू वेगवान चेंडू ड्राईव्ह करायचा होता, परंतु व्यवस्थित टायमिंग जुळलं नाही आहे. अगदी वेगानं हा चेंडू फलंदाच्या दिशेनं आला, त्यानंतर टायमिंगचा अभाव आपण पाहिला. बॅटच्या स्टिकरवरती हा चेंडू आला आणि तिथे एक्झॅक्टली 1 धाव कंप्लीट होत असताना आपण पाहू शकाल. P2चं हे दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला आपण पाहिला, त्याचं वर्चस्व राहिलं आणि या षटकामध्ये आता कशा प्रकारे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका तर चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. झेल त्याच्यासाठी कठीण होता, प्रयत्न कमालीचे त्याने केले, अंततः त्यानं चेंडू फील्ड केला. खरं तर कौतुक त्याचं देखील झालं, कारण की गोलंदाजाला देखील माहीत होतं की झेल हा कठीण होता. चेंडू रोखलं ही जमेची बाब आपल्या टीमसाठी. 2 धावा तिथे प्राप्त झाल्या आणि 2च्या मदतीनं धावफलक 7 या आकड्यावर. 60चं अजूनही टार्गेट शेष आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. विकेट न स्लोवर चेंडू. इथे मात्र फटका चांगला आहे. स्लो चेंडू लवकर पिक केला आणि पाठवला अगदी स्क्रीनच्या समोर स्ट्रेट ऑन दी ग्राउंड. षटकार पाहायला मिळतो तो फलंदाज रोहनच्या बॅटमधनं. संपली नाही आहे, कारण की मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल झालाय आणि त्याचा विस्फोटक अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अशा फटक्यांची गरज असेल ती टीम गव्हाणला. ओव्हर द विकेटचा पुढील बॉल वन्स अगेन त्याच दिशेला. आता फटका फसला, आता क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज बाद. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलं गेलंय ते गोलंदाज अक्षय खैरेकडनं आणि हा महत्वाचा धक्का. तिसरा फलंदाज बाद, धक्का तिसरा पाठलाग करणाऱ्या आई गावदेवी गव्हाण या संघाला. मॅच इथनं विजेता संघ चिंद्रन संघासोबत फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चिंद्रन संघ आपले जर सहकारी गेले असतील कुठे तर त्यांना इन्व्हाइट करा, कारण की द्वितीय फेरीतील एक लढत ह्या अगोदर पूर्ण झाली आहे. म्हणजे यातनं जो संघ जिंकेल तो थेट आपल्याशी फाईट करताना पाहायला मिळेल. म्हणजे आपला संघ आपण उपस्थित ठेवायचा आहे, कारण की ह्यानंतर विलंब चालणार नाही आहे. आज अंतिम दिवस आहे. एक सेमीफायनल आणि एक मेगा फायनल असे 2 अतिरिक्त सामने आज आपल्याला पूर्ण कव्हर करायचे आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 13. लक्ष्य 67 धावसंख्येचं पूर्ण करायचं आहे आणि आतापर्यंत पूर्णतः ह्या मॅचवरती पकड आपल्याला पाहायला मिळते ती श्रीमलंग वाऊंजे संघाची. फलंदाजी दमदार झाली, त्यानंतर तो आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती बॅटची एज लागली आणि चेंडू विसावला. यष्टीरक्षक संकेतच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज अक्षय. साठी कसरत करावी लागेल, त्यासाठी परिश्रम आणि हार्डवर्क हा करावा लागेल. कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतिश कोळी आता दाखल झालाय. आतिश कोळीवरती जबाबदारी आहे. पहिलाच चेंडू फेस करत असताना अप्रतिम फटका. नटराज स्टाईलला पाठवलंय बॉलला. आता चेंडू गेलाय तो
अगदी MIDC एरिया आहे, पूर्णतः सिमेंटचं जंगल आपण म्हणतो की चहूबाजूनं एरिया डेव्हलप एरिया पाहायला मिळतोय. अनेक साऱ्या कंपनीज आहेत आणि काही निर्धारित क्षेत्र आहे. आपण कंपाऊंड देखील पाहत असाल, वॉल कंपाऊंड, आणि त्याच्या बाहेर हा चेंडू दाखल झालाय, म्हणजे इथनं नवीन चेंडू देण्यात येईल. इथे आल्यानंतर सुरुवातीला मला देखील प्रश्न पडला होता, कारण की तोंडरेचं हे ग्राउंड आहे आणि किंग ऑफ रायगड ठाणे विश्वास पाटील यांचा खेळ आपण पाहतो, आणि ज्या प्रकारचे तो षटकार खेचतो या मैदानावरती, तर जर तो प्रॅक्टिस करत असेल तर किमान 1 डझन चेंडू रोज जात असतील की काय, असा अनुमान मी देखील लावला होता. कारण की खूप लहानपणापासून त्याची फलंदाजी मी पाहिली आहे. अगदी लांब पल्ल्याचे षटकार हे वैशिष्ट्य आपण त्याचं नेहमीच पाहिलंय. सध्या देखील तो 40+ क्रिकेट गाजवतोय आणि एक शतक देखील गत वर्षामध्ये आपण त्याचं पाहिलं होतं. बोलबाला राहिलाय ग्रामीण टेनिस विश्वामध्ये किंग ऑफ रायगड ठाणे विश्वास पाटील यांचा, आणि त्यांचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना महत्वाचा आहे. या मॅच मध्ये विजय हा दोन्ही संघांना महत्वाची गोष्ट आहे, परंतु त्यासाठी लढावं लागेल. आपण नेहमी म्हणतो की परिस्थिती कशी असो त्या परिस्थिती समोर आपण भिडायचं, आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत फक्त लढायचं आणि फक्त लढायचं. ती लढाई करावी लागेल ती गव्हाण संघाला. पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा टायमिंग मात्र जुळताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकामध्ये धावा 67 बनवायच्या होत्या, फायटिंग टोटल होती, परंतु फाईट करत असताना सध्या तरी आपल्याला श्रीमलंग वावंजे संघ पाहायला मिळतोय. पूर्णतः ड्रायव्हिंग सीटला आहे, फ्रंट फुटला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत रांडे दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं घुटना टेकवला होता, त्यानंतर फटका स्वीपचा फटका पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे झाडू लावली जावा त्या प्रकारचा हा फटका आपण पाहिला. सध्याच्या घडीला अनेक सारे वेगवेगळ्या शैलीचे समालोचक येतात, वेगवेगळ्या पद्धतीने ते विश्लेषण करत असतात वेगवेगळ्या फटक्यांचे, आणि त्या प्रकारचा काहीसा हा झाडू शॉट आपण ज्याला म्हणू शकतो, खरं तर स्वीपचा हा शॉट होता. दरम्यान हा चेंडू स्लोअर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. ही विविधता आहे संकेतमध्ये, कारण की बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, नेहमी चांगलं क्रिकेट खेळताना त्याला आपण पाहतो, आणि फिंगर रोल करत असताना चेंडूला आतल्या बाजूला त्यानं वळण दिलं होतं. डान्सिंग डाऊन दी विकेट फटका सजवला. एका टप्प्यावरती तेजस त्या ठिकाणी तैनात होते, फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट करत असताना चांगला खेळ. पूर्णतः या मॅच वरती आता वर्चस्व आपल्याला वावंजे संघाचं पाहायला मिळतं. टॉस जिंकला, प्रथमतः फलंदाजी केली, 66 बनवले आणि 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या तरी डॉमिनेट केलंय त्या आई गावदेवी गव्हाण या संघाला. हा देखील चांगला चेंडू, वेगाने हे षटक देखील कंप्लीट होतंय. जेव्हा फिरकी गोलंदाजी करतात तेव्हा फारसा वेळ खर्च होत नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण सर रवींद्र जडेजाला पाहिलं होतं, जवळजवळ फक्त 1.5 मिनिटाच्या अवधीमध्ये षटक कंप्लीट केलं होतं, आणि तसंच काही घडलं. संकेतनं हे अतिजलद षटक कंप्लीट केलं, आणि षटकामध्ये त्यानं फक्त धावा 3 दिल्या, 3 सिंगल आणि 3 डॉट. हे त्याचं गोलंदाजी अनालिसिस आहे. एकंदरीत 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. डीजे लाभले होते व्यासपीठावरती प्रवीणजी फडके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं आर्थिक पाठबळ लावलं. या शृंखलेसाठी त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो, आणि इथून ते रजा घेत असताना आपण पाहतोय. नक्कीच जर आपण विचार केला सुनीलजी गोंदले की आर्थिक योगदान हे महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण एखादा उपक्रम किंवा एखादी क्रीडा स्पर्धा राबवतो तेव्हा दानशूर दाते, आर्थिक सहकार्य करणारे, मी म्हणेन ग्रामस्थ मान्यवर हे खूप मोलाचे आहेत, कारण की त्यांच्या योगदानानं एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विनीत पाटील, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू फुल करत असताना क्षेत्ररक्षक तैनात आहे, हातामध्ये सोपा झेल, आणि या झेलनं खेळ संपलाय. तो फलंदाज अमर कोळी यांचा. माध्यमातून खऱ्या अर्थानं या शृंखलेसाठी 1000 रुपयाचं योगदान आलंय. त्यांचं देखील मी नक्कीच या शृंखलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आज भरपूर मान्यवर आपल्याला आपल्या मंचावरती येताना पाहायला मिळतील.
ही ओळख आहे आणि ग्रामस्थांवरती आणि आयोजकांवरती असलेलं प्रेम आपण पाहू शकाल, कारण की त्या प्रेमाखातीर बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी मान्यवर आणि ग्रामस्थ देत आहेत, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. नाव बॅक टू क्रिकेट, बोलूया मॅचच्या दिशेनं. सामना आता झुकत चाललाय तो श्रीमलंग वामजे संघाच्या बाजूनं, कारण की गोलंदाजी अचूक आणि भेदक आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ निम्मा संघ गारच झालाय. विनीत पाटील इथे देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील आहे, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमा पार, खणखणीत असा चौकार. सातत्यानं मोठे फटके अपेक्षित आहेत. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. इथे मात्र यष्टीरक्षक बीड झाला होता, परंतु शॉट फाईन लेग आणि थर्डमॅननं सांभाळलं, अन्यथा हा चेंडू देखील लॉंग स्टॉपला जाऊ शकला असता. तसं घडलं नाही. या क्रिकेटमध्ये शक्यता भरपूर वर्तवल्या जातात, परंतु ते होईलच याचा अनुमान लावणं कठीण आहे. हेच तर क्रिकेट आहे, जहाँ हर प्रेडिक्शन फेल है वो क्रिकेट का खेल आहे असं आपण नेहमी म्हणतो. इथे देखील चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. तेजस त्या ठिकाणी वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडनं हा सोपा झेल कंप्लीट झालाय आणि खेळ संपलाय. इथे आता आतिशचा आता खुला करत असताना आमचे डीजे बाला आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र आहे, मॅच मध्ये मजा नाही आहे, तर प्रेक्षकांची मन खिलवून ठेवण्याचं काम डीजे मास्टर बाला या ठिकाणी करतोय. त्यासाठी तर खरं तर ही संकल्पना क्रिकेटमध्ये आणण्यात आली आहे, कारण की कधी कधी सामना जेव्हा एकतर्फी होतो तेव्हा प्रेक्षक देखील कंटाळतात आणि अशा मोमेंटला प्रेक्षकांना खरं तर ह्या मैदानाच्या चहूबाजूनं खेळवून ठेवण्यासाठी ही म्युझिकची संकल्पना जोपासण्यात आली आहे. दरम्यान हा चेंडू मॅच मध्ये आता शोल्डर डाऊन होताना पाहायला मिळतात ते आई गावदेवी गव्हाण या संघाचे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 26 धावा, लक्ष्य 67 धावसंख्येचं होतं. अजूनही जर आपण विचार केला तर 41 धावसंख्येची आवश्यकता आणि फक्त चेंडू 6 शिल्लक राहिलेत, कारण की चौथं षटक देखील कंप्लीट झालंय. 41 धावा कधी कधी बांधतात, परंतु तेव्हा चमत्कार एखादा घडतो तेव्हा 41 ते 43 धावा बांधतात. तर चिंद्रन संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. या मॅच नंतर लगेचच आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. द्वितीय फेरीतील एक सामना कंप्लीट झालाय, म्हणजे इथनं जो जिंकणारा संघ आहे त्याची फाईट चिंद्रन संघासोबत होईल. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजासाठी निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतो. 5 षटक आणि 5 गोलंदाजांचा वापर सध्याच्या घडीला श्रीमलंग वावजे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज असावा, ज्या प्रकारची त्याची शैली पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर हा चेंडू फलंदाज इन्फॉर्म आहे, परंतु आता प्रति बॉल वरती षटकार आला तरी देखील सामना जिंकणं आता त्यांच्यासाठी अशक्य झालंय. औपचारिकता फक्त पूर्ण केली जाते. जय आणि पराजय ह्यामधील अंतर कापण्याचं काम सध्याच्या घडीला चालू आहे. हॅलो, याच दरम्यान मधुकरजी ढोंगरे यांचा इथं शुभ आगमन झालाय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ह्या मॅच मध्ये अपेक्षा होती प्रेक्षक वर्गाला, कारण की 2 ताकदवर संघ होते. 2 विभागांचं प्रतिनिधित्व करणारे हे 2 संघ होते. एक उल्वे नोड मधील गव्हाण संघ आणि त्यानंतर एक संघ आपण पाहतोय तो मलंगड पट्ट्यातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाची गणना आपण पाहतोय तो वावंजे संघ. आणि आज या मॅच मध्ये खरं तर त्यांनी करून दाखवलं. नावाला साजेसं कार्य, नाव लौकिक करत असताना ते कार्य त्यांचं आपण पाहिलं. एकंदरीत या मॅच मध्ये पूर्णतः डॉमिनेट केलं ते गव्हाण संघाला आणि पुढच्या दिशेनं आता त्यांची वाटचाल पाहायला मिळते. पुढचं आव्हान त्यांच्या समोर असेल ते रोशनसाई चिंद्रन या संघाचं. महेश कोळी मैदानाच्या आतमध्ये षटकातील आता 4 चेंडू बाकी आहेत. एकतर्फी सामना आजच्या जर पूर्ण दिवसाचा विचार केला तर पहिला सामना देखील एकतर्फे झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील धावसंख्येचा डोंगर उमरोळी संघानं बनवला. 2 सामने त्यांनी देखील जिंकलेत.
त्यानंतर बोरली आणि चिंद्रान तिथे देखील सामना एकतर्फी झाला, 2च षटकामध्ये सामना संपला. त्यानंतर वाजे आणि उमरोली तिथे देखील असं वाटलं होतं फाईट चांगली होईल, तो देखील सामना एकतर्फी झाला आणि आत्ताचा सामना देखील तसाच पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत जेवढे सामने झाले तेवढे सामने एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाले. या संघर्ष झाला नाही. या क्रिकेट खेळ असा आहे, शेवटच्या बॉलपर्यंत लढाई ही गरजेची आहे, परंतु तसं झालं नाही. सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाने चांगली टोटल नोंदवली आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात जी अपेक्षित होती टीम गव्हाणला ती प्राप्त झाली नाही आणि त्यानंतर हा संघ पिछाडीवरती आपण पाहिला आणि तिथनं सावरणं कठीण बनलं प्रत्येक फलंदाजाला आणि आता सामना अगदी पराजयाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतो. गव्हाण संघ डान्सिंग डाऊन दी विकेट खेळायचं होतं, इथे मात्र षटक कंप्लीट झालंय. सत्र दुसरं देखील समाप्त झालंय आणि सामना जिंकलाय तो श्रीमलंग वामजे संघाने. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम आई गादवी गव्हाण. दूरवरून